Message title is God's timing. आणि आजचा शीर्षक जो आहे ते परमेश्वराचा समय आहे. Or one more title also we can give. अजून एक शीर्षक आपण त्याला देऊ शकतो. It is God, why delay? परमेश्वर का उशिरा करतो? Why God, why delay? Why it is late? आणि परमेश्वर हा उशीर का होत आहे? Many times we ask God, पुष्कळ वेळा आपण हा प्रश्न परमेश्वराला विचारतो. God, why it is taking more time? की प्रभू या गोष्टीसाठी वेळ का घेत आहे? We are praying, मी प्रार्थना करत आहे. we go to church, मी मंडळीला जात आहे. and we do a lot of things. आणि बऱ्याच गोष्टी आम्ही करत आहे. But still we feel that God is delaying. तरी सुद्धा आम्हाला वाटत आहे की परमेश्वर आमच्यासाठी उशीर करत आहे. What are the reasons that we sometimes see God's promises are will never fail? आणि परमेश्वराने जे तुम्हाला दिलं अभिवचन आहे तो कधी अपयशी करत नाही. Let's open our Bibles to Isaiah chapter 46, आणि यशाया 46 या वचनाकडे आपण पाहणार आहे. verse number 10. आणि 10व वचन. We all know it by heart. आणि आम्हाला सर्वांना हे तोंडपाठ आहे. Isaiah 46 verse 10. यशाया 46 10व वचन. Declaring the end from the beginning and from ancient times, the things that are not yet done, saying, my counsel shall stand and I will do all my pleasure. मी आरंभित शेवट करीतो. होणाऱ्या गोष्टी घडविण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. आता संकल्प सिद्धीत जाईल. आता मनोरथ मी पूर्ण करेन. Yeah, we will focus on the last part of the verse. My counsel shall stand and I will do all my pleasure. आणि त्या वचनाचा शेवटचा भाग आपण पाहणार आहे तो म्हणजे माझा संकल्प सिद्धीत जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करेन. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. You know, God is very sure that whatever He plans, whatever He thinks, He will accomplish it. आणि परमेश्वर इतका खात्रीपूर्वक आहे की जो काही तो योजना करतो ती पूर्ण केल्याशिवाय तो राहत नाही. Whether you obey God or you don't obey, God will fulfill His plans. मी देवाची इच्छा किंवा आज्ञा पालन करा किंवा करू नका, परमेश्वर तिची इच्छा तो पूर्ण करणार आहे. If you don't obey, God will choose some other person. जर तुम्ही त्याचा आज्ञा पालन करत नाही तर परमेश्वर दुसऱ्या व्यक्तीचा निवड करतो. You know, Lord Jesus said आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला to the Pharisees and Sadducees in Jerusalem, यरूशलेममध्ये जे फरिसी आणि सदुशी लोक होते, if you stop these people from worshiping me, आणि जर तुम्ही या लोकांना माझी आराधना करण्यापासून थांबवाल these stones will rise up and worship. तर हे दोंडे उठणार आणि माझी आराधना करतील. Means if you don't fulfill God's plan, याचा अर्थ आहे की जर तुम्ही देवाची योजना किंवा तिची इच्छा पूर्ण करत नाहीये, God will choose somebody else. परमेश्वर दुसऱ्या कोणाचा तर निवड करेल. God is not depending on any one person. परमेश्वर कुठल्याही एका व्यक्तीवरती अवलंबून नाहीये. And if he is not there, what I will do? No, God is not worried. आणि जर हा व्यक्ती नाहीये तर मी काय करणार, तर परमेश्वराला त्या गोष्टीची चिंता नाहीये. That's why God says here म्हणून परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे that my counsel shall stand and I will accomplish all my purposes. आणि माझा संकल्प सिद्धीत जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करेन. Hallelujah. हालेलुया. And then here, even though the Bible says that God will accomplish all His plans, आणि या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगत की ते संकल्प जे आहे तो सिद्धी साधणार आहे. but why it is getting late? मग उशीर का होत आहे? What is the problem? मग समस्या काय आहे? जो होना चाहिए तो वो जल्दी हमारे जीवन में क्यों नहीं होता? ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये का घडून येत नाहीये? हमें इंतजार करना पड़ता है. मला त्याची वाट पाहण्याची गरज आहे. कभी कभी बहुत हमें प्रार्थना करनी पड़ती है. कधी कधी बऱ्याच वेळा आम्हाला प्रार्थना करण्याची गरज आहे. सो मेरे पास आज दो मैसेज हैं. आणि आज माझ्याजवळ दोन संदेश आहेत तुमच्यासाठी. एक मैसेज बहुत ही जल्दी आपको सुनाऊंगा मैं. आणि एक संदेश आहे खूप लवकर तुम्हाला ते सांगून मी ते समाप्त करेन. और जो सेकंड मैसेज है ना, वो हमारा मेन मैसेज है. दुसरा जो संदेश आहे तो आमचा मुख्य संदेश आहे. या why delay? There are some reasons. मग उशीर का होतो त्याच्यासाठी काही कारण आहे. परमेश्वर क्यों विलंब करता है? पहला कारण, आणि परमेश्वर का उशीर करतो त्याचा पहिला कारण हे आहे. yeah, it is because of our unbelief and disobedience. आणि आमच्या अज्ञापालन न केल्यामुळे आणि आमचा अविश्वासपणामुळे. Because of our unbelief. आणि आमचा अविश्वासपणामुळे. Yeah, go back. Yeah, here Bible is very clear. आणि या ठिकाणी पवित्र शास्त्र खूप स्पष्ट आहे. पहला रीजन, क्यों देर होता है? आणि उशीर का होत आहे? आप मांगते फिर भी नहीं मिलता. तुम्ही प्रार्थना करत आहे, मागत आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला भेटत नाहीये. एक कारण है हम उसकी आज्ञा को पालन नहीं करते हैं. एक
त्याचा कारण म्हणजे आपण त्याची आज्ञा पालन करत नाही या हम उसका सुनते नहीं। किंवा आपण त्याचा ऐकत नाहीये। ये दो चीज हमारे जीवन में है, हम करते हैं तो परमेश्वर आपका वो आपकी प्रार्थनाओं को सुनता नहीं है या वो देर लगाता है। आणि या दोन कारणामुळे परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकत नाही, पण तुम्हाला जे पाहिजे आहे त्याच्यासाठी उशीर होत आहे। आपको पता है इन द बुक ऑफ नंबर्स चैप्टर 13 एंड चैप्टर 14 आणि गणना याचं 13 आणि 14 अध्यायामध्ये Israelites should reach Canaan land in 1 week or 10 days. त्या अध्यायामध्ये इस्रायल लोकांना येण्याच्या कनान देशामध्ये एका आठवड्याच्या प्रवासामध्ये पोहोचायचं होतं। इजिप्ट से कनान देश को 1 हफ्ते में वो जाना था, मिस्र देशातून कनान देशामध्ये त्यांना एका आठवड्याचा प्रवास लागत होता। लेकिन उन्हें 1 हफ्ता या 10 दिन का जर्नी करने के लिए 40 साल लगा। पण ते एक आठवड्याचा प्रवास करण्यासाठी त्यांना 40 वर्ष लागलेला आहे। क्यों देरी हुई? मग त्यासाठी विलंब का झालेला इसका आहे? कारण क्या है? त्याचं कारण काय आहे? Hebrews 3:19 में कहता है, लेविटिकस 3 आणि 19 वर्षांमध्ये Bible says that so we see that they were unable to enter because of unbelief. आणि त्यांनी प्रवेश करू शकले नाही कारण त्यांच्यामध्ये अविश्वासपणा होता। हाँ, वो विश्वास किए नहीं है। आणि त्या लोकांनी विश्वास केले नव्हते। हम भी प्रार्थना करते हैं, आम्ही सुद्धा प्रार्थना करतो, हम भी मांगते हैं, आम्ही सुद्धा मागतो, लेकिन विश्वास करते नहीं है। पण विश्वास करत नाही। हम मांगते हैं लेकिन करते दूसरा। आम्ही मागत आहे पण गोष्टी दुसऱ्या करत आहे। इसीलिए हम जो मांगते वो चीज हमें मिलता नहीं है म्हणून जल्दी। ज्या त्या गोष्टी मागतो त्या गोष्टी आम्हाला मिळत नाहीये। इसमें जो कम से कम 20 लाख लोग थे, आणि त्या इस्रायल लोकांमध्ये 20 लाख लोक होते। सिर्फ 2 लोग कनान देश में प्रवेश किए, त्यातले फक्त 2च लोक त्या कनान देशामध्ये प्रवेश केलेले आहेत। बाकी लोग देर छोड़ो, उनके जीवन में परमेश्वर की वाचा पूरा भी हुआ नहीं है। आणि काय त्या लोकांच्या मध्ये देवाचं अभिवचन सुद्धा पूर्ण झालेलं नाहीये। क्यों? का झालेलं नाहीये? उनके अविश्वास के लिए। कारण त्याच्यामध्ये अविश्वासपणा होता। हाँ, हम सिर्फ प्रार्थना करते हैं और मांगते हैं, लगता है परमेश्वर देगा लेकिन नहीं होता वैसा। आम्ही फक्त प्रार्थना करतो आणि वाटतो की परमेश्वर मला देणार आहे, पण त्या गोष्टी होत नाही। चलिए अभी दूसरा कारण हम देखेंगे। दुसरं कारण आपण पाहणार आहे। सेकेंड रीजन, दुसरं कारण काय आहे? बिकॉज गॉड इज रिमूविंग सम ऑफ द हिंड्रेंसेस इन युअर लाइफ। कारण परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काय अडथळे काढून टाकत आहे। इन द बुक ऑफ डैनियल चैप्टर 10, आणि दानिएल याच्या 9व्या अध्यायामध्ये Daniel started fasting and prayer. दानिएल त्या ठिकाणी उपवास प्रार्थना चालू केली आहे। As he started praying, आणि जसं तो प्रार्थना करायला सुरुवात केली आहे, his answer came to him on a 24th day. त्याच्या प्रार्थनेची उत्तर त्याला 24व्या दिवशी त्याला मिळालेली आहे। He fasted for 21 days, तो 21 दिवसासाठी उपवास प्रार्थना केली but आहे। answer came on 24th day. पण त्या प्रार्थनेची उत्तर त्याला 24व्या दिवशी मिळालेली आहे। Why? का? You know, angel came and told Daniel. आणि देवदूत आला आणि दानिएलला सांगितलं आहे। दानियल क्या कहता मालूम है? दानियल, तू जिस दिन प्रार्थना चालू किया उसी दिन में उत्तर लेके आ रहा था। देवदूत त्याला सांगत आहे की दानिएल ज्या दिवशी तू प्रार्थना करायला सुरुवात केली, तुझ्या प्रार्थनेचे उत्तर मी घेऊन आलेला होतो। तू इधर प्रार्थना चालू किया, परमेश्वर बोला मेरा बेटा प्रेयर कर रहा है, ये ले उत्तर उसे दे दे। तू इथं प्रार्थना चालू केला, पिता म्हणला माझा मुलगा माझ्यासाठी प्रार्थना करत आहे, तुझं त्याचं उत्तर घ्या तुम्ही। मैं उत्तर लेके आ रहा था, तुझ्या प्रार्थनेचे उत्तर मी घेऊन येत आहे। लेकिन आते समय पण येत असताना तेरे देश के ऊपर जो दुष्ट आत्मा है, तुझ्या राष्ट्रावरचा जो दुष्ट आत्मा आहे, वो दुष्ट आत्मा जो बलवान व्यक्ति कहते हैं, स्ट्रॉन्ग होल्ड कहते हैं इंग्लिश में, आणि त्या आत्म्याला ते अडथळा म्हणतात आपण, बलवान व्यक्ति, बलवान व्यक्ती म्हणतो। हाँ, उसने मुझे रुकाया, त्या व्यक्तीने मला थांबवलेलं आहे। उसके साथ में मेरा युद्ध शुरू हुआ त्या व्यक्तीबरोबर माझं युद्ध सुरुवात झालेली आहे। और मेरा मदद के लिए परमेश्वर ने मिखाएल को भेजाया। आणि माझ्या मदतीसाठी परमेश्वरानं मिखाएल देवदूताला पाठवलेला आहे। मिखाएल आने के बाद आणि मिखाएल आल्यानंतर ना मुझे वहां से तेरे पास नीचे आने के लिए मुझे रास्ता मिला। आणि तुझ्या जवळ येण्यासाठी एक मार्ग मला मिळालेला आहे। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। स्तुती असो। सो इसका मतलब जिस दिन दानियल प्रार्थना चालू किया उसी दिन उत्तर आया उसको। आणि याचा अर्थ हे आहे की ज्या दिवशी प्रार्थना सुरुवात केली होती त्या दिवशी त्याला प्रार्थनेची उत्तर मिळाली। लेकिन यहाँ तक दानियल तक आने के लिए 24 दिन लगे। पण दानिएल पर्यंत येण्यासाठी त्याला 24 दिवस लागलेला आहे। क्यों? वहां कुछ तो एक रुकावट थी। कारण त्या अंतराळामध्ये काहीतरी रुकावट होती। वो रुकावट निकालने के लिए देवदूतों को 24 दिन लगा।
आणि ती अडथळ काढण्यासाठी देवदूतांना 24 दिवस लागलेले आहे. और एक शब्द से हम कह सकते हैं, आणि दुसऱ्या अर्थी आपण असं म्हणू शकतो, कभी कभी देरी इसलिए होती है, कधी विलंब या गोष्टीमुळे होतो, कुछ दुष्ट आत्मा आपको रुकावट करते रहते हैं, दुष्ट आत्मा तुमच्यासाठी अडथळ निर्माण करत असतात. या ऐसा भी कह सकते हैं, असं सुद्धा आपण म्हणू शकतो, आपका युद्ध परमेश्वर लड़ रहा है। तुमचा युद्ध परमेश्वर लढत आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। याची स्तुती असो. युद्ध जीतने तक कुछ वक्त लगने वाला है। आणि युद्ध जिंकून तुला काही वेळ लागणार आहे. प्रेज द लॉर्ड। याची स्तुती असो. आपको एक कम से कम 1-1.5 महीने तक हम चलाने वाले इस विषय को। आणि या विषयाला आपण 1-1.5 महिने आपण अभ्यास करणार आहे. आपको इतना प्रश्नों को उत्तर मिलेगा, आणि तुमच्या इतक्या प्रश्नांचे तुम्हाला उत्तर मिळणार आहे, आप कल्पना भी नहीं कर तुम्ही सकते। त्याची कल्पना देखील करू शकणार नाही. आप परमेश्वर तो सर्वशक्तिमान है, 24 दिवस क्यों लगा उसको? आणि परमेश्वर तो सर्वशक्तिमान आहे, त्याला 24 दिवस का लागलेला आहे. वो एक दुष्ट आत्मा को हराने के लिए 21 डेज क्यों लगा? आणि एका दुष्ट आत्माला हरवण्यासाठी त्याला 21 दिवस का लागलेला आहे. ये सब को उत्तर हम आने वाले दिनों में हम देखने आणि वाले हे हैं। उत्तर येणाऱ्या दिवसामध्ये आपण पाहणार आहे. अगर आप इस संदेश को सुनकर इसका पालन करेंगे, जर तुम्ही हा संदेश ऐकून त्याचा आज्ञापालन जर करत राहिला, आप अभी जो जमीन में रह रहे हैं ना, वो रेल्म बदल के आप आध्यात्मिक जग में प्रवेश तर करेंगे। तुम्ही या जगाच्या दुनियामध्ये तुम्ही जगत आहे ना, ते दुनिया बदलून तुम्ही आध्यात्मिक जगामध्ये जगायला सुरुवात करणार. हालेलुया। हालेलुया. सो इसलिए देरी होती है क्योंकि परमेश्वर आपका युद्ध लड़ रहा है, म्हणून विलंब होत असते, कारण परमेश्वर तुमचा युद्ध लढत असतो. या इसलिए देरी होती है कि कुछ रुकावटें हैं। किंवा यासाठी विलंब होत असते, कारण काहीतरी अडथळा आहे. तो आपको प्रार्थना बंद नहीं करना है। म्हणून तुम्हाला प्रार्थना करणं बंद करायचं हाँ, नाहीये. प्रार्थना अच्छी बात बंद करना नहीं है आपको। प्रार्थना अजिबात तुम्हाला बंद करायचं नाही. हाँ, उत्तर मिला। मैं 2 हफ्ता में 14 दिन प्रार्थना किया और मैं 14 दिन प्रेयर किया, अभी उत्तर नहीं आया, ऐसा मत सोचो। प्रार्थना करते रहो। आणि 14 दिवस मी प्रार्थना केली, मला उत्तर मिळालेलं नाही, तर मी काय करू आता? हाँ, सतत प्रार्थना करते रहो। आणि नेहमी प्रार्थना करत तुम्ही राहा. प्रार्थना बंद नहीं करना है। तुम्ही प्रार्थना बंद करायचं नाहीये. अगर आप प्रार्थना बंद करते हैं, तुम्ही जर प्रार्थना करायचं बंद करत आहे, आपका देवदूत वो जो लड़ रहा है ना, तुमचा देवदूत जो लढत आहे वो चला जाएगा। तो जाईल. उत्तर आएगा नहीं, चला जाएगा। तो उत्तर घेऊन येणार नाही, तर तो पुन्हा परत जाणार. आप जब तक प्रार्थना करते हैं, जोपर्यंत प्रार्थना करत राहत आहे, स्वर्ग आपके लिए कोशिश करती रहेगी। स्वर्ग तुमच्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे. लेट मी कंप्लीट सेंटेंस। स्वर्ग आपके लिए प्रयत्न करता रहेगी जब तक आप प्रार्थना करते हैं। जोपर्यंत तुम्ही प्रार्थना करत आहे, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी स्वर्ग सहाय्य करत आहे. अगर आप प्रार्थना बंद किए, स्वर्ग प्रयत्न करना बंद कर देगा। आणि जर तुम्ही प्रार्थना करायचं बंद केला, तर ते स्वर्ग प्रयत्न करायचं बंद करेल. हाँ, आपको मेहनत करनी पड़ेगी आपको। आणि तुम्हाला मेहनत करायचं आहे. जो प्रार्थना नहीं करते हैं ना, वो बहुत तकलीफ लेते हैं। आणि जे प्रार्थना करत नाही त्याला खूप त्रास होत असतो. हाँ, क्यों? उनके जीवन में परमेश्वर काम नहीं करता, वो उनके ताकत को उपयोग करते हैं। कारण ते स्वतःने परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये कार्य करत नाही, तर त्यांनी स्वतःच्या बुद्धीने त्यांनी कार्य करत असतात. इसलिए हमें प्रार्थना बंद नहीं करनी है। आम्हाला प्रार्थना करायचं बंद करायचं नाहीये. चलिए अभी हम और एक कारण हम देखेंगे। अजून एक कारण आपण पाहणार आहे. तीसरा कारण, तिसरा कारण जो आहे, God wants a greater blessings. That's why sometimes it gets delayed. आणि परमेश्वराची इच्छा आहे की तुम्हाला मोठा आशीर्वाद प्राप्त व्हावा. आप छोटा आशीर्वाद को मांगते होंगे, लेकिन परमेश्वर को बड़ा आशीर्वाद देना है। तुम्ही छोट्या आशीर्वादाची अपेक्षा करत आहे, पण परमेश्वराला तुम्हाला मोठा आशीर्वाद द्यायचा आहे. इसलिए परमेश्वर क्या करता है, आपके अंदर उतना बड़ा विश्वास तैयार करता रहता है। म्हणून परमेश्वर काय करतो, तुमच्यामध्ये तो मोठा विश्वास तो निर्माण करतो. आप सिर्फ मला रोज एक भाकरी दे दे, मला बस भाकरी चटणी दे दे बस, म्हणजे परमेश्वरला बिर्याणी द्यायची तुम्हाला। तुम्ही फक्त प्रार्थना करा, मला चटणी भाकरी मिळू दे, पण परमेश्वराला तुम्हाला बिर्याणी द्यायचं आहे. तब वक्त लगने वाला है। त्या गोष्टीसाठी विलंब लागतो. क्यों? का? आपके पास रोटी चटनी के लिए विश्वास है, बिरयानी के लिए विश्वास कारण नहीं है। तुमच्या जवळ त्या चटणी भाकरीसाठी विश्वास आहे, बिर्याणीसाठी विश्वास नाहीये. सो परमेश्वर को आप टाइम लगाते हैं, बिरयानी का विश्वास आने तक परमेश्वर क्या करता है, वेट करता है। मग तुमचा तो बिर्याणीचा विश्वास जागृत होतो, म्हणून तुम्ही देवाला येणे वाट पाहण्यासाठी लावत आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. In the book of John chapter 11, आणि योहानेचा 11वा अध्याय, Lazarus was sick, लाजर जो होता तो आजारी होता. and Mary and Martha they called Jesus to come and pray. आणि मेरी आणि मार्था यांनी त्यांनी येशू ख्रिस्ताला विनंती केली, तुम्ही या आणि प्रार्थना करा. Jesus didn't come on time. आणि येशू
त्या वेळेमध्ये तो पोहोचला नाही Jesus came late. आणि येशू जो होता तो उशीर आला. हालेलुया. हालेलुया. बोला, येशू उशीर आला. येशू उशीर आला. येशू उशीर आला. आम्ही पण उशीर येतो. आम्ही येशूचे शिष्य आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. हालेलुया. हालेलुया. आपका दिमाग में जो भी कचरा भरा है ना, सब कचरा निकलने वाला है आज. तुमच्या मनामध्ये जे काही कचरा भरला असेल ते सगळं कचरा निघून जाणार आहे. इसके बाद में भी आप सुधरते नहीं है, मैं सुधरने का बंद कर दूंगा. मैं याच्यानंतर सुद्धा तुम्ही सुधरत नसेल तर तुम्हाला सुधारण्याचं मी बंद करणार आहे. हे काय होणार नाहीये, होणारा गोष्ट नाहीये, मग सोडून टाकतो मी. लेट्स ओके हियर बुक ऑफ जॉन चॅप्टर 10 लाझरस वॉज सिक. आणि या ठिकाणी योहानेच्या 11व्या अध्यायामध्ये लाजर जो होता तो आजारी होता. Jesus came late. आणि येशू त्या ठिकाणी उशीर आलेला आहे. By the time Lazarus was dead, तोपर्यंत लाजर जो होता तो मृत्यू पावलेला आहे. patient, he was patient, now he is dead. आता तो पेशंट होता तो आता मृत्यू झालेला आहे. Not only is dead, he was buried. तो फक्त मरण पावला नव्हता, त्याला पुन्हा देखील आला होता. हाँ, मर के उसे कब्र में दफनाया गया था. तो मेल्यानंतर ना त्याला इथे कब्रामध्ये पुरण्यात आलेलं होतं. तो प्रभु यीशु 5वां दिन आते हैं. येशू ख्रिस्त 5व्या दिवशी तिथे आलेला आहे. वहां आकर वो मुर्दा जो लाजर था उसे उस कब्र में से जिंदा करके वापस बाहर ले आता है. लेट मी कंप्लीट एंड यूज या बोला. येशू ख्रिस्त 5व्या दिवशी त्या ठिकाणी आलेल्या कब्राजवळ आणि त्या मृत्यू झालेला लाजराला तो पुन्हा जिवंत केलेला आहे. सी इफ अगर यीशु उसी दिन आया तो क्या होता था? जर येशू ख्रिस्त त्याच दिवशी आला असता तर काय घडलं असतं? सिर्फ पेशेंट ठीक होता था, फक्त जो आजारी व्यक्ती आहे तो बरा झाला असता. लेकिन यीशु को बड़ा चमत्कार करना था, पण येशू ख्रिस्ताला मोठा चमत्कार करायचा होता. इसलिए उसने देर से आया. म्हणून येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उशिरा आलेला आहे. तब तो को मर चुका था, लेकिन मरा हुआ आदमी को यीशु ने उठाया. तोपर्यंत मेलेला होता, पण येशू ख्रिस्ताने तर मेलेल्या व्यक्तीला उठवलेला आहे. कभी कभी परमेश्वर इसलिए देर लगाता है कि वो बड़ा चमत्कार करना चाहता है. कधी कधी परमेश्वर उशिरा का करतो? कारण त्याला मोठा चमत्कार करायचा आहे. नेक्स्ट रीजन, पुढचा आपण काय पाहणार आहे? क्यों देर होती है? का विलंब होत आहे? नंबर 4, चौथा आहे. others are included in God's plan. आणि त्या योजनेमध्ये दुसरेही लोकांचा समावेश आहे. आपको जो चीज देना है ना, उसमें दूसरे लोग भी है. आप अकेले को देते नहीं हो. आणि ज्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहे त्या गोष्टीमध्ये दुसरे लोकांची देखील समावेश असतो. हाँ, हालेलुया. हालेलुया. आप कुछ चीज मांग रहे हैं. तुम्ही काय गोष्टीसाठी प्रार्थना करत आहे? परमेश्वर क्या सोचता मालूम है कभी आणि कभी? परमेश्वर त्याबद्दल काय विचार करत आहे? वो चीज सिर्फ आपको अकेले को नहीं देता. ती गोष्ट फक्त तुम्हाला एकट्यासाठी द्यायचं नाहीये. आपके साथ में कुछ लोग हैं, उन्हें और आपको सबको मिलाकर देना है. आणि तुमच्या बरोबर जुडलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा परमेश्वराला काय द्यायचं आहे? वो जितने लोगों को परमेश्वर देना चाहते हैं, वो सभी लोग तैयार होने तक परमेश्वर समय लेता है. मग तुमच्या बरोबर जे जोडलेले लोक आहेत जोपर्यंत ते तयार होत नाही तोपर्यंत परमेश्वर वेळ घेतो. या हम ये we see this one in the book of Genesis chapter 45. आणि उत्पत्ती 45 अध्यायामध्ये हे वचन आपण हे उदाहरण पाहतो. Yeah, here see when God told Joseph that Joseph he was 17 years old. आणि ज्यावेळी देवानं योसेफाशी बोलला होता तो 17 वर्षाचा होता. सुन रहे आप? मी ऐकत आहे का? योसेफ को जब सपना पड़ा ना, तब उसका उम्र था 17 साल. ज्यावेळी योसेफाला स्वप्न पडलं होतं त्यावेळेस त्याचं वय होतं 17. लेकिन उसका वो सपना पूरा हुआ 22 साल में, या 22 साल में नहीं, 13 साल के बाद पूरा हुआ. पण त्याचं जे स्वप्न होतं तर 13 वर्षानंतर सॉरी, 22 साल के बाद पूरा हुआ. माफ करा, 22 वर्षानंतर पूर्ण झालेला आहे. 17 साल में परमेश्वर कहा कि तेरे पूरा फैमिली, तेरे भाई बहन माँ बाप सब आके तेरे पैर पर गिरेंगे. आणि परमेश्वराने त्याला 17 वर्ष सांगितले की तुझं संपूर्ण कुटुंब जो आहे, बाप आहे, भावंड आहे, तुझ्या समोर येऊन झुकतील. तो ये क्या किया? सुबह उठा सबको बोलने लगा. आणि तो सकाळी उठला आणि सगळ्यांना सांगायला सुरुवात केला. ए बघा, एक दिवस असं येणार आहे, तुम्ही सगळे माझ्या पाय पडणार. उसे उस स्वप्न का अर्थ समझ में आया नहीं. त्यावेळेस त्याला त्या स्वप्नाचा अर्थ समजलं नाही. उसने गलत समझा. त्याला चुकीचं समजलेला. तो उसे भी तैयार करना था. मग
त्याला देखील तयार करायचं होतं. और उसका जीवन में जो परमेश्वर आशीर्वाद बोला ना, वो सिर्फ उसके लिए नहीं था, सबके लिए था. आणि त्याच्या जीवनात तो आशीर्वाद होतो फक्त त्याच्या एकट्यासाठी नव्हतं, त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी होतं. इसीलिए in the book of Genesis chapter 45 म्हणून उत्पत्तीच्या पुस्तकात 45 अध्यायामध्ये verse 7, 7व्या वचनामध्ये after 22 years, आणि 22 वर्षानंतर Joseph said something. योसेफ काय सांगितलेलं आहे? What did he say? तो काय बोललेला आहे? And God sent me before you to preserve you a remnant in the earth and to save you alive by a great deliverance. देवाने मला तुमच्यासाठी पाठवले की तुमचा पृथ्वीवर औषध ठेवावा, मोठ्या सुटकेसाठी तुम्हाला वाचवावे आणि तुमची वंशवृद्धी होऊ दे. When he was 17 years, what did he tell? What did he say? ज्यावेळेस तो 17 वर्षाचा होता त्यावेळेस त्यानं काय बोलला? He saw dreams. त्याने एक स्वप्न पाहिलं. Then next day he said, तुम्ही सगळे माझ्या पाय पडणार. तो उठतोय आणि म्हणतोय की तुम्ही माझे नमन करणार आहे. लेकिन जब उसको अनुभव हुआ, पण ज्यावेळेस त्या गोष्टीचा अनुभव तो गेलेला आहे 22 साल के बाद, 22 वर्षानंतर तब उसे समझ में आया कि परमेश्वर मुझे ये स्वप्न क्यों दिखाया. त्यावेळेस त्याला समजलं की परमेश्वरानं मला हा स्वप्न का दाखवलेलं होतं. उस स्वप्न का मतलब ही आप लोग आके मेरे पांव पड़ते हैं ये नहीं था. याचा अर्थ नव्हतं की तुम्ही येणार आणि माझं नमन करणार हे अर्थ नव्हता. उस स्वप्न का अर्थ उसके 22 साल के बाद में समझ में आया. त्या स्वप्नाचा अर्थ त्याला 22 वर्षानंतर समजलेला आहे. उसने क्या कहा? त्यानं काय म्हटलेलं आहे? परमेश्वर मुझे आपसे पहले यहाँ भिजाया. देवानं मला तुमच्या पुढे यासाठी पाठवलेले आहे. क्यों? का? आप सबको बचाना था. सर्वांना वाचवायचं होतं. हालेलुया. Amen. आशीर्वाद सिर्फ योसेफ के लिए था, उसके पूरा परिवार के लिए था. तो आशीर्वाद फक्त योसेफासाठी नव्हता तर त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी होता. इसलिए योसेफ के जीवन में 22 साल लगा. म्हणून योसेफाच्या जीवनामध्ये 22 वर्ष लागलेलं आहे. नंबर 5, fifth reason. पाचवं कारण, Sometimes God prepares you. कधी कधी परमेश्वर तुम्हाला तयार करत आहे. Yeah, God was preparing Joseph. आणि परमेश्वर योसेफाला तयार करत होता. Because of that, he took 22 years. आणि त्या कारणामुळे परमेश्वराला 22 वर्ष लागलेलं आहे. I told you that Joseph misunderstood the dream. आणि तुम्हाला सांगितलं की योसेफाला त्या स्वप्नाचा चुकीचा अर्थ समजलेला होता. He thought he will become something great and all his parents and brothers, sisters, everyone will fall at his feet. त्याला असं वाटत होतं की मी पायचा मोठा व्यक्ती बनणार आहे, माझे सगळे आई वडील आणि माझे भावंड माझे पाय पकडणार आहे. Of course it happened, ते घडलेलं आहे. but that was not the intention. पण परमेश्वराचा हा उद्देश नव्हता. God wanted that to save the entire family. त्या देवाची इच्छा ही होती की त्या संपूर्ण वंशाला त्याला वाचवायचं होतं. Hallelujah. हालेलुया. And for that, see, Joseph misunderstood the plan. आणि त्यावेळेस तिने योसेफाने जो स्वप्न होता ते चुकीचा अर्थ घेतलेला आहे. आप सोचिए, 17 साल में उसने सपना देखा और 18 साल में अगर परमेश्वर पूरा किया होता तो क्या करता था? तुम्ही जरा विचार करा की 17व्या वयामध्ये त्याने स्वप्न पाहिलेलं आहे आणि 18 वर्षी तो पूर्ण केलं तर काय घडलं असतं? वो ये कहता था, तो असं म्हटलं असता, तुम लोगों ने मुझे खड्डे में डाला ना, तुम्ही लोकांनी मला खड्ड्यात टाकलं ना, अब देखो कैसे मेरे पांव पर आके पड़े. आता बघा माझ्या पायाशी कसं येऊन पडलेला आहे. वो और बुरा बनता था, तर अजून वाईट व्यक्ती बनला असता. वो दुश्मनी निकालता था. तर त्यांच्याबरोबर शत्रुत्व त्यानं निर्माण केलं असतं. आपको मालूम है, जब हम सब तकलीफ में रहते हैं ना, त्यात आपण सर्वजण कष्टामध्ये राहतो एक दूसरे को तकलीफ दे रहते हैं. आणि एकमेकांना आपण त्रास देत असतो. एक दिन आणि एक दिवस परमेश्वर उन ग्रुप में किसी को अगर ऊपर उठाता है, त्या संघामधलं जर एका व्यक्तीला जर परमेश्वर उचलतो वो आपके अकेले के लिए रहता नहीं है. तर तुमच्या एकट्यासाठी नसतो. आपको जो भी तकलीफ भी है ना, उनके लिए भी रहता है. ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिले त्या लोकांसाठी देखील असतो. हालेलुया. हालेलुया. इसलिए जब परमेश्वर आशीष देता है तो आप अकेले एंजॉय मत करो. म्हणजे परमेश्वर आशीर्वाद करतो, तुम्ही एकटाच त्याचा आनंद घेऊ नका. आशीर्वाद को बांटना सीखो. तर त्या आशीर्वादाला वाटणं तुम्ही शिका. पेत्र को एक भी मछली नहीं मिली, आणि पेत्राला एकही मासा मिळाला नव्हता. बहुत दुखी था. खूप दुःखी होता. प्रभु यीशु आए वहां, आणि येशू ख्रिस्त त्याच्या जवळ आलेला आहे. दोनों मिलके उन्होंने मछलियां पकड़े. आणि दोघं मिळून त्या ठिकाणी मासे पकडलेले आहेत. कितना मछलियां पकड़े उन्होंने?
आणि केवढं मासा पकडले, उनका नाव डूबने लगी। त्यांचे जे नाव होतं तो बुडाला लागलेला होता। तब पेत्र क्या किया? मग पेत्र काय केलेलं आहे, उसने उसके 2 दोस्तों को बुलाया, त्यानं आपल्या मित्रांना देखील हात मारला, तुम भी आ जाओ भैया, तुम्ही सुद्धा या ठिकाणी या, तुम भी आ जाओ। तुम्ही सुद्धा या। जब परमेश्वर हमें आशीष से भरता है, ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला आशीर्वादानं भरतो, हमें बांटना सीखना है। तर आम्हाला ते वाटायला शिकायला पाहिजे। उसी के लिए परमेश्वर देरी लगाता है। आणि त्याच गोष्टीसाठी परमेश्वर विलंब लावतो। हमारे अंदर एक कैरेक्टर तैयार करना चाहता है, आमच्यामध्ये ते एक स्वभाव तो निर्माण करायला सुरुवात करतो। हमें कुछ सिखाना चाहता है। त्याला आम्हाला काहीतरी शिकवायचं असतो। नंबर 6, आणि सहावी गोष्ट, God want you to have a persistent faith. आणि परमेश्वराची इच्छा आहे की तुमच्यामध्ये तो टिकून राहणारा विश्वास असायला पाहिजे। चिकाटीची विश्वास। चिकाटीचा विश्वास। You should have a persistent faith. आणि तो चिकाटीचा विश्वास तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे। न रुकने वाला विश्वास आप में रहना है, इसलिए परमेश्वर कभी कभी देर करता है। आणि तुमच्यामध्ये तो चिकाटीचा विश्वास निर्माण होण्यासाठी या कारणामुळे परमेश्वर विलंब करत असतो। In the book of Luke chapter 18, लूक याचा 18वा अध्यायामध्ये we see a widow is there. त्या ठिकाणी आपण एक विधवा स्त्रीला पाहतो। She every day she goes to the judge and she asks for the vengeance. आणि ती दररोज तिने त्या न्यायाधीश समोर जायची आणि तिला विनंती ती करायची। And she requests, आणि ती विनंती करत्या, Lord, प्रभू you avenge my enemy. माझ्या शत्रूंचा तू न्याय कर। She is requesting, ती विनंती करत आहे, you avenge my enemy. आणि माझ्या शत्रूंचा तू न्याय कर। She went to that king day after day after day. आणि त्या न्यायाधीशावर ती दररोज आणि दररोज ती जात होती। She didn't stop her faith. आणि तिचा जो विश्वास होता तिने थांबवली नाही। उसने उसका विश्वास को बंद किया नहीं है, तिने तिचा विश्वास थांबवला नाही। वो मांगना बंद किया नहीं है। ती मागायचं ती थांबवली नाही। वो रोज रोज वो जज था, वो बुरा आदमी था, फिर भी उसके पास जा रही थी। तो न्यायाधीश जो होता तो वाईट व्यक्ती असताना सुद्धा ती दररोज तिच्याजवळ जात होती। परमेश्वर ये चाहता है परमेश्वराची हीच इच्छा आहे कि हम भी उसी तरह का विश्वास हमें चाहिए। की आम्ही सुद्धा त्याच प्रकारचा विश्वास धरून चालायला पाहिजे। बंद करने वाला विश्वास नहीं है, आणि बंद ठेवून चालणारा विश्वास असा नको। हारने वाला विश्वास नहीं है। आणि पराजित होणारा विश्वास नको। अभी क्या नहीं हो रहा है, आता या गोष्टी का होत नाहीये, जल्दी भी नहीं हो रहा है, लवकर सुद्धा होत नाहीये, इसलिए क्या करेंगे, अभी सब छोड़ देंगे, मग आपण काय करायचं, सोडून द्यायचं। प्रार्थना बंद कर देंगे, प्रार्थना बंद करतो, सब बंद कर देंगे। सर्व काय बंद करतो। वो टाइम में ना जरूर शैतान किसी को आपके पास भेजाता है, आणि त्याच वेळेस शैतान काय करतो, कोणत्या तरी व्यक्तीला तुमच्या जवळ पाठवतो, आपको डिस्टर्ब कर देता है। मला गोंधळात पाडतो। ये बहुत ही डेंजर समय है वो। आणि तो जो वेळ असतो तो खूप धोक्याचा असतो। आप उस समय में आपको निराश में नहीं जाना है। आणि त्या वेळामध्ये तुम्ही निराशामध्ये जायचं नाहीये। हालेलुया। हालेलुया। इस विधवा के जैसा या विध्वस्त स्त्री आपको रोज और रोज प्रार्थना करनी है, मला दररोज आणि दररोज प्रार्थना करायचा आहे। विश्वास को व्यक्त करना है। त्या विश्वास जो आहे ते व्यक्त करायचा हाँ, आहे। परमेश्वर देने वाला है, परमेश्वर मला देणार आहे। आपको बार बार वो कबूल करना है। नेहमी तुम्हाला ते कबूल करायचं आहे। हालेलुया, हालेलुया। प्रेज लॉर्ड। समझ में आ रहा है मला आपको? समजत आहे का? हारना नहीं है। मला हारायचं नाहीये। आप प्रार्थना में हारे ना, जीवन में भी हारेंगे। तुम्ही जर प्रार्थनामध्ये जर हार मानला तर तुम्ही जीवनामध्ये सुद्धा एकदा हारणार आहे। सही हार युद्ध भूमि में नहीं है, सही हार आपके प्रेयर रूम में है। आणि तुम्ही जर जो पराजय आहे तुमच्या युद्धभूमीमध्ये नाही तर तुमच्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये आहे। आप प्रार्थना करना बंद किए, इसका मतलब आप हार चुके हैं। प्रार्थना करायचं बंद केला म्हणजे तुम्ही पराजय झालेला आहे। आपके अंदर निराशा आई है तो आप समझो कि आपके अंदर आप हार चुके हैं। तुमच्यामध्ये जर निराशा येत असेल तर समजून घ्या तुम्ही हारलेले व्यक्ती आहे। आपको प्रार्थना में, विश्वास में सतत आगे बढ़ना है। तुम्हाला प्रार्थनामध्ये आणि विश्वासामध्ये सतत चालायचं आहे। हालेलुया, हालेलुया। प्रेज द लॉर्ड।